नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेतच असाल. स्वस्त राहा, मस्त राहा, फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खुश राहा. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसातून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ काढणार आहे आणि काही कारणामुळं किंवा कामाच्या व्यस्तपणामुळं काय चॅनलवर व्हिडिओ पडला नाही. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती 1 मिलियन व्ह्यू कंप्लीट झालेत आणि तुमचं हे प्रेम असंच राहू द्या. इथून पुढं पण तुम्हाला नवनवीन गोष्टी दाखवण्याचा मी चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करीन. तर व्हिडिओला सुरुवात करू. हे आमचे मित्र निलेश, लहानपणीचे मित्र आहे. दोघं पण पुण्यात असतो. तर आज त्यांना सुट्टी होती, त्यानिमित्त आम्ही आलो आहे किल्ले राजमाचीला. आणि हे पाहू शकता इथला व्ह्यू कसा आहे, एकदम खास. ट्रॅकिंगचा रस्ता आहे. आम्ही गाडी 2 किलोमीटर पाठीमागे लावली, तिथून पाय पाय आलो आहे. आणि बऱ्याच दिवसातून गाठ भेट पण झाली का? हो, लय दिवस गाठ भेट नव्हती. मग म्हटलं चला कमीत कमी फिरून पण येणं होईल, गाठ भेट होईल, बोलणं होईल. आलो आम्ही, आता चाललोय. पायऱ्या बिऱ्या भारी बनवल्यात. कशाला? हां आलेत यार करवंद. हे चांगली मोठी मोठी झाली बरं. तर मित्रांनो, खालून चढाई चालू केल्यानंतर गडावरती इथं काळभैरवनाथाचं मंदिर आहे, हे पाहू शकता. आणि एवढी भयंकर शांतता आहे इथं, एकदम तुम्ही अनुभव घेऊ शकता का. काहीच नाही इथं, कोणच नाही, फक्त पक्ष्यांचा किलबिलाट, माकडांचा आवाज, कुठंतरी जंगली जनावरांचा एखादा अर्धा आवाज आणि एकदम शांतता. माणसाच्या आयुष्यात जर सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, तर अशा ठिकाणी नक्की या आणि अनुभव घ्या. कारण आत्ता कोणच नाही का हो आपल्याला, तर रस्त्याने कोणी भेटलं? कोणीच नाही. आम्ही दोघंच चाललेलो आहे. शांतता. माणसाने आयुष्यात असं फिरावा, स्वतःला ओळखायला शिका, शांतते ठिकाणी जा, मगच तुम्हाला स्वतःला वेळ देता येईल आणि स्वतः काय आहे ते कळेल. स्वतःला वेळ दिला तर निरोगी राहाल, सुदृढ राहाल. असं पण आयुष्य असू शकतं माणसाचं, जगू शकतं माणूस, नाही असं नाही. परंतु अपेक्षा आणि काय म्हणतात ना, गरजा तर काय लिमिटेड असतात माणसाच्या याच्यावरती, की तुम्ही किती गरजा हे करता, नाही का. मित्रांनो, सह्याद्री गड किल्ले आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगा पाहू शकता. हे जंगल कसले जबरदस्त, तुम्ही पाहू शकता. इकडे एक किल्ला आहे वरती, ह्याच किल्ल्याचा भाग आहे. आम्ही जाणार इकडं, पण त्याच्या आधी थोडं जेवण बिवण करून मग इथं दिसतंय ते मंदिर आहे काळभैरवनाथाचं. तिथून वर चढायला पाऊल वाटे पलीकडं आणि डायरेक्ट त्या किल्ल्यावर जायचं. तर कसं काय वाटतंय निलेश सर? सुट्टीचा दिवस व्यर्थ तर नाही ना गेला तुमचा आज? फायद्याचा ठरला. हां, फायद्याचा ठरला ना, व्यर्थ कसं गेला? हो, बापरे.
खतरनाक आहे इथं पण. काय रचना आहे काय आहे. वाव, सगळीकडून पहाडच पहाड. लोहगड किल्ला हे समोरचा आहे बरं का. आता ते दिसतंय सुळका त्याच्या शेजारचा लोहगड. तर हे पाहू शकता इकडून ते झेंडा दिसतोय तिकडनं आले आम्ही पाय 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 चालत. पहिल्यांदा आम्ही इकडे चढलो वरती. खाली कसं उतरायचं काय पाहायचं हे पाहू शकता. एक मिनिट. नाही का ते काहीतरी फोर व्हीलर निकाल तुम्हाला नंबर पाठवले तोच आहे का? बघा बरं तुम्ही कुठला जबरदस्त. हो हो, 87 एकदम आपण जावं लागतं. छोटस एकच माणूस जाईल एवढं रस्ता आहे. बघा हे पाहू शकता. निलेश सर या ना. बघा आता बघा हॅलो तिथून माणूस कसा येऊ शकतो. एक माणूस येईल एवढी जागा आहे. जबरदस्त आहे. हा, कसा आहे अनुभव. भारीच आहे. तर मित्रांनो आम्ही तर जेवण बिवण करणार आहे मस्त. आम्हाला जागाच भेटत नव्हती. आणि ह्या ठिकाणी पाहू शकता इथं शिदोरी आणलेली आम्ही सकाळी. ही मस्त खायची. आणि वामकुक्षी पण घेऊ शकतो. इथून नजर पण ठेवू शकता राव तुम्ही दुश्मनावरती. त्याच्यासाठीच आहे ते. हा, हे बघा ना एवढं याच्यातून तुम्ही मला दिसू शकतो दुश्मन आलाय कुठून काय कुठून. आणि छुपाव पण आहे. बॉम्ब बिम फेकला कोणी तर. भारी राव, खतरनाक. हा हे एकदम हे म्हणजे बघा बघा इथून नाला गेलेला आहे याच्यातून ही खिडकी. आणि एकदम जवळचं पाहायला ही खिडकी. आईला जबरदस्त बनवली ना. इकडं पहा पुन्हा रिटर्न. म्हणजे हे पहारेकऱ्यांसाठी होतं नाही का. ते सरपंच आहे काय. हा, किती मतदान आहे तुमच्या गावात? तरी 200 असन. लोक एवढी शांतता कस काय इथं. विरोध नसेल ना? बाहेर लय करून आहेत ना पोरं. हा. शाळेसाठी पोरांच्या पोरं आता तुम्ही इथं एकटेच असता का. नाही आतमध्ये घर आहे. इथं येत आपलं दुकान लावतं तर आता बंद आहे. आता कोण येत नाही ना. पावसाळ्यात हा. लिंबू सरबत येते ठेवते. आता अच्छा. शनिवार रविवार ठेवते. हा हा, शनिवार रविवार गर्दी राहते नाही का. शनिवार रविवार. अहो पण तुम्ही विचार करा पुण्याच्या मुंबईच्या ही एवढ्या जवळच्या इथं लहान मुलं तर कुठं दिसतच नाही. नाही लहान मुलं कालच्याला सगळी गेली होळीला आरती ना आता. अच्छा, हं, सगळी बाहेर राहतात नाही का. सगळी बाहेर होतात. इथं कोणच नाही. इथं कोणच नाही. म्हातारी माणसं. तुमची नातू बितू. 4 नातवंड आहेत. हा, 2 लेक आहेत 2 सुना आहेत. कुठं आहेत ते. एक पोरगी आहे. तिकडे आहे लोणावळ्याला. लोणावळ्याला नाही का. मग सगळी शाळेत आहेत ना. मग पावसाळ्यात आजी कसं हो इकडे आणायचं सामान विमान म्हणल्यावर. बाबा काय आगोतीला सगळं साहित्य जे आपल्याला लागतं ते आणून ठेवायचं. खाण्यापिण्याचं सगळं खाण्यापिण्याचं. राशन पाणी. हा फक्त भाजीचं ठेवायचं. भाज्या बिज्या मग. भाजी शुक्रवारी जायचं भाजी आणायला. पण पावसाळ्यात तर रस्ता लय खराब असतो. पावसाळ्यात सगळं चिखल होतो ना. हा, कारण आम्ही आलतो ना. हा आम्ही अर्ध्यापर्यंत नाही आलो तिथूनच मागे गेलतो. लय चिखल होतो. मग ते माती जाते धुवून. गोटाळा राहतात. गोठ्याला राहतं. मग आता हे जे मुरुम टाकला हे गावातल्या लोकांनी टाकला का. या गावातल्या लोकांनी डेलाच्या लोकांनी काही मदत केली. हा का. आणि गावातली लोक काम करा
ती जीसीपी देतात ट्रॅक्टर हे देतात. द्यायला म्हणजे रिसॉर्ट वाले का? हा इकडे डियाला कंपनी आहे ती हा 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 गावच्या पुढं. अच्छा 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 अच्छा. हा, तिथं पोरं कामाला आहेत ना काय, मग ते आपलं मित्र हे ते माहितीचा माणूस आहे तो करतो. जेसीबी बीसीबी ट्रॅक्टर JCB बिक्टर देतात. देऊन. मग त्या देतात जीसीपी, मग माती टाकून त्या फाट्या परत करतात पार तिकडं नेतात. पण ते दुसरं गाव आहे ना, हा त्या गावाच्या फाट्या त्या बाजूला एक गाव आहे, तिकडं पुढं पुढं गेला का तो एक माणूस आहे, तो रस्ताच बनवून नाही देत द्यायला. त्याला हा. वाटतं मलाच पाहिजे ना काम करायला, मग तो नाही त्यात माती टाकून मग अर्ध तिथं रस्ता बंद करतो. तिकडं पुढं किती खराब आहे ना. तर आम्ही इथं पुढं हॉटेल मधून आलो, हा त्या बाबांना विचारलं, ते म्हणले अहो इथं चॉकलेट घ्यायला सुद्धा लहान मुलगा नाही दुकानात येत. चॉकलेट घ्यायला हा पोरं येतील तेव्हा चॉकलेट घ्यायला. सणावारालाच फक्त पोरं येतात नाही का, हा, आणि तुम्ही आम्ही येते नाही तर बाकी कोण नाही. आमदार आणि इथं शेती बीतीचं कसं काय? शेती काहीच नाही. काहीच नाही. भात जमीन नाही काय नाही. भात जमीन पण नाही. नाही, पहिली नाचणी करायची, नाचणी वगैरे करायची. मग शेती बीती असं म्हणजे नाहीच काय इथल्या नाही लोकांना? काय नाही, भाताची जमीन नाही, जाळी तोडून करायची पहिली ना, आता रान तोडायचं आणि मग करायचं. आता नाही करत. का बरं? आता सगळी माणसं बाहेर गेल्यात, आता आम्ही म्हातारी म्हातारी माणसं. हा आता नाही होत, त्याला कसं आऊत लागतं. हा बैलकाठी. हा बैल काठी पाहिजे. बरोबर मग आता बरोबर. कुणी ठेवल्यात तेव्हा बैल काठी, ज्यांच्या जवळ आहे दोन दोन माणसं त्यांनी आपलं आहे बैल. पण आपल्याला एवढं जवळ मार्केट असून कटाळ. आता अवघड हे जीवन. घर बांधल्यात तर साधा खर्च काय त्या घरांना, वाहनच लय घेत. गाडीचं भाडं, इटा आणायच्या डबल घेत असते इकडे आणायचं म्हणलं, डबल, रीती काही आणायचं झालं तर डबल घेतात पैसे. कारण आणायचं म्हणलं तूट फूट राहते. आता गाडीवालाच हे जे सुमवाला तर एक खेप मारली तर 1500 रुपये घेतात अयो एक माणसं आहे. तुम्ही 4 असो नाही तर 2 असो, काही सामान आणायचं तरी 1500 रुपये घेतात, जाऊन येऊन 3000 घेतात. अरे बापरे. मग जाऊन आपण स्वतः गाडी करायची गेलो लोणावळ्याला तर मग ह्या वाजचं त्या वाजचं. मग रस्त्याचा असा विषय कोणी घेत नाही का इथं, लाईटीचा रस्त्याचा इलेक्शन? लाईट म्हणलं आता देतो तुम्हाला लाईट, मग आता काय करताय केव्हा देतो म्हणून लाईट लाईट आणि रस्ता, लाईट आणि रस्ता झाला तरी इथं बऱ्यापैकी लोक जाणे येणं होईल इथं नाही का? लाईट आणि रस्ता झाला, लाईट नसली तरी आम्ही म्हणतो चालन, पण रस्ता व्हायला काय. सोलरचं का नाही ना ते करतात ना लाईट बिलटीचं. नाही पण तरी लाईट पाहिजेच, लाईटीचा फरकच राहतो ना. आज इथं गावात सुनील भाऊ म्हणलं देतो तुम्हाला लाईट रस्ता हळूहळू का नाही ना. सुनील अण्णा शेळके ना, मग त्यांनी करायला पाहिजे, कामाचा माणूस म्हणतात. पण आता त्यांचं पण चिकार काम असतात ना, इकडं तिकडं ते काय आपल्याच गाव आहे. अहो चिकार काम म्हणजे हे गरजेचं आहे तुमचं, काय तुम्ही माणसं नाही का तेव्हा इथं दिलंच पाहिजे ना. करतात मदत ते, तुम्ही कोणाला मतदान करता? त्यांनाच करतो आता. सुनील अण्णालाच ना. मग त्यांना हक्कानी सांगायचं आम्हाला रस्ता द्या, आमचं आयुष्य गेलं म्हणा इथं. आता आमचं तर गेलं, पण पोरांचं पोरांच्या ह्याच्यात तरी व्हायला. आता ठीक आहे, आता पोरं बाहेर गेली, नातवंड बाहेर गेली, मग गावात कोण राहायचंच नाही, तुमची पिढी झाली मग कोण राहायचं, ती सगळी बाहेर राहते ना आता. मी तेच सांगतोय ना, आता जर झाला रस्ता पाणी तर ठीक आहे, नाही तर मग बाहेरची बाहेरच. आणि बाहेर गेलेली माणूस यायला कटाळ करतो. हा, कारण सगळ्या सुख सुविधा तिथं भेटतात. सोयी झाल्यात, इकडं कोण बोजे आणतंय. बरोबर आहे बरोबर आहे ना, 2 दिवस आलं तर त्यांना असं वाटतं कधी जातो एकदा तिकडं लोणावळ्याला. बरोबर. इथल्या लोकांच्या तुमच्या जागा बिगा आहे का नाही तिकडे लोणावळ्यात?